मंडळी नमस्कार. मी आज तुम्हाला एका समृद्ध इतिहासाचा, समृद्ध पराक्रमाचा परिचय करून देणार आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी साम्राज्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हिमतीवर आपलं मराठी साम्राज्य महाराष्ट्रामध्ये उभं केलं. पुढे या साम्राज्याचा विस्तार छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये झाला आणि त्यानंतर राजाराम महाराज, शाहू महाराज अशी वेगवेगळी छत्रपती महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. याच काळामध्ये राजाराम महाराजांच्या नंतर म्हणजे राज्यारोहणाच्या नंतर छत्रपती शाहू महाराजांची सुटका जेव्हा औरंगजेबाच्या ताब्यातून झाली तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या साम्राज्याचा सांभाळ करण्यासाठी, विस्तार करण्यासाठी पंत पेशवा हे पद नेमलं आणि त्या पेशव्यांच्याकडं स्वराज्याचे सगळे अधिकार दिले. अर्थात सगळे म्हणजे केवळ स्वराज्य चालविण्याचे ते अधिकार होते. 1818 पर्यंत ही पेशव्यांची पेशव्यांचा कारभार, मी त्याला पेशवाई हा शब्द वापरणार नाही आहे कारण ते मराठा राज्यच होतं. ते पेशव्यांचं राज्य अजिबात नव्हतं. केवळ प्रधान म्हणून पेशवे ते राज्य सांभाळत होते. 1818 पर्यंत हे राज्य चाललं. या काळामध्ये बाळाजी विश्वनाथ, पहिले बाजीराव, माधवराव पेशवे, नानासाहेब या सगळ्यांनी पराक्रमाची शर्थ गाजवली. शेवटचा टप्पा आला तो दुसऱ्या बाजीरावांचा. सवाई माधवरावांचा काळ हा पेशवाईचा सुवर्ण काळ म्हटला जातो. या काळामध्ये मराठा साम्राज्याचे सगळेच शत्रू नामोहरम झालेले होते. दुसऱ्या बाजीरावांच्या काळात मात्र ही पेशवाई किंवा हे मराठा साम्राज्य जरासं विखुरलेलं होतं कारण इंग्रजांचा प्रवेश झालेला होता आणि इंग्रजांनी या काळामध्ये आपले पाय रोवायला सुरुवात केलेली होती. इंग्रजांच्या काळामध्येच मराठा साम्राज्यातल्या अनेक सरदारांना आपापलं स्वतःचं राज्य असावं असं वाटू लागलं आणि हेच विभागणी मराठा साम्राज्याच्या अस्तासाठी कारणीभूत ठरली. पुढे मध्य प्रदेशातल्या असिरगडच्या खाली असलेल्या धुळखेड्यामध्ये बाजीरावांनी स्वतःचं आत्मसमर्पण केलं. त्याआधी प्रतापराव महाराज यांनी देखील आपलं आत्मसमर्पण करून टाकलं होतं आणि ब्रिटिशांच्या पुढे शरणागती पत्करलेली होती. राजा शरणागत झाल्यानंतर देखील दुसरा बाजीराव ब्रिटिशांना चकवा देत अक्षरशः पळत होता. महिने ब्रिटिशांनी पाठलाग केला पण त्या पाठलागासुद्धा ह्या सापडला नाही. शेवटी अटक झाल्यावर, धुळखेड्यात अटक झाल्यानंतर कुठे ठेवायचा हा प्रश्न पडला. पुण्यात ठेवलं नाही. शेवटी काशीत ठेवा अशी विनंती केली पण काशी देखील नाकारली गेली कारण तिथे मराठी माणसं खूप मोठ्या प्रमाणावर येत असतात. काशी नाही ठरल्यावर ब्रिटिशांनी गोरखपूरचा पर्याय दिला पण गोरखपुरात ऊन आणि थंडी दोन्ही गोष्टी खूप मोठ्या असल्यामुळं बाजीरावांनी म्हणजे दुसऱ्या बाजीरावांनी तिथं राहायला नकार दिला आणि शेवटी बिठूरला दुसऱ्या बाजीरावांचा मुक्काम हलवल्या गेला. याच ठिकाणी अनेक पराक्रमी वीर म्हणजे पेशवाईचा अस्त झाल्यावर सुद्धा, मराठा साम्राज्य ब्रिटिशांच्या हवाली गेल्यावर सुद्धा मराठी वीरांनी आपल्या पराक्रमाची गाथा दाखवलेली आहे. म्हणजे नारोशंकर यांनी या किल्ल्याचं पुनर्निर्माण तर केलं पण झाशीच्या किल्ल्याचं रक्षण करण्याचं काम लक्ष्मीबाईंनी केले, जी दुसऱ्या बाजीरावातल्या दरबारातल्या तांबे नावाच्या सरदाराची कन्या होती. आता या पराक्रमाचा इतिहास म्हणजे 1818 साली मराठा साम्राज्य लयाला जाऊन शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकल्यावर सुद्धा आपल्या पराक्रमाचा खूप मोठा इतिहास मराठ्यांनी उत्तर भारतामध्ये लिहून ठेवला आहे आणि तो तुम्हाला गोरखपूरला सापडेल, तो तुम्हाला उत्तर प्रदेशात सापडेल, तो तुम्हाला मध्य प्रदेशात सापडेल. मध्य प्रदेशापर्यंतचा हा इतिहास आपण बघणार आहोत. याच किल्ल्याचा हा सुंदरसा इतिहास की कशी आमची मराठी पाळंमुळं उत्तर प्रदेशातल्या कानाकोपऱ्यात पोचलेली आहेत आणि तशी ती मध्य प्रदेशात देखील आहेत. हिंदुस्थान नावाचा जो प्रकार आपल्या अंमलाखाली मराठ्यांनी घेतला होता, कटकपासून अटकपर्यंत आपला जरीपटका बळवला होता, त्याच कटकपासून अटकपर्यंतच्या इतिहासाच्या, संघर्षमय इतिहासाचा, प्रेरणादायी इतिहासाचा दाखला देणारा हा किल्ला उत्तर प्रदेशातील झाशीचा किल्ला. उत्तर प्रदेशातल्या नैऋत्य कोपऱ्यातली म्हणजे दक्षिण पश्चिम दिशेला असलेलं हे शहर, ज्या शहराचं नाव झाशी. या झाशीमध्ये बुंदेलखंडच्या राजांनी एका किल्ल्याचं निर्माण केलं. आता या किल्ल्याला वाढविणे, विकास करण्याचं काम नारोशंकर नावाच्या एका मराठी माणसाने केलं. त्यांनी या किल्ल्याचा विस्तार केला आणि त्यानंतर या किल्ल्यावरती मराठी माणसांचं राज्य सुरू झालं.
दीर्घकाळ अगदी 1857च्या उठावापर्यंत या किल्ल्यावर मराठी माणसांचंच राज्य होतं। पुढे या किल्ल्यातल्या राजासोबत एका मराठी मुलकातल्या राणीचं लग्न झालं आणि ती म्हणजे पेशव्यांच्या दरबारातील एक नामांकित सरदार तांबे यांची कन्या मणकर्णिका, जी पुढे झाशी राणी या नावाने प्रसिद्ध पावली आणि तिच्याच पराक्रमानं हा किल्ला प्रसिद्ध झाला, ज्याचं आजही या बंगरा पहाडीवर हा किल्ला अभिमानानं उभा आहे। उत्तर प्रदेशातल्या नैऋत्य कोपऱ्यात मराठी माणसांच्या पराक्रमाची गाथा आजही सांगतो। चला, मी त्याच किल्ल्याची सैर तुम्हाला करवतोय। बघताय हा प्रचंड मोठा दरवाजा, जो दरवाजा या किल्ल्याची शान आहे आणि तिथूनच आता आपण या किल्ल्यात प्रवेश करणार आहोत। चला माझ्यासोबत। आपण ज्या महालामध्ये उभे आहोत ना, तो 5 मजली महाल आहे आणि तो बुंदेलखंडचा राजा भूदेव यांनी केलेला होता। पुढे याच महालाचा विस्तार आणि विकास मराठ्यांच्या नारोशंकरांच्या काळामध्ये झाला। या 5 मजली महालाचा उपयोग अगदी झाशीच्या राणींनी म्हणजे लक्ष्मीबाईंनी म्हणजे मणकर्णिकांनी देखील केलेला होता। अप्रतिम शिल्प आहे हे महाल। म्हणजे आता मी जिथे उभा आहे ना, त्याच्या वरचा एक मजला आहे। आत्ता आपण एका मजल्यावरती उभे आहोत। हा 5 मजली महाल होता आणि या 5 मजली महालाचा वापर देखील होत होता। याच्या पुढे अगदी समोरच्या बाजूला एक छानसं प्रेक्षागृह होतं, जिथून राणीचा दरबार चालायचा। आधी राजाचा दरबार चालायचा, नंतर राणीचा दरबार चालायचा। अर्थात तो खूप कमी काळ चाललाय हे देखील आपल्याला ठाऊक आहे, पण जो चाललाय, काळ कमी असला तरी ती पराक्रमाची प्रचंड मोठी गाथा आहे। या मराठी माणसाशी सारखी सलगी सांगणाऱ्या किल्ल्यात, मराठा माणसांशी सारखी सलगी सांगणाऱ्या या किल्ल्यातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला बघायच्यात। पहिला मजला वर आहे, एक मजला वर आहे, दुसऱ्या मजल्यावर मी उभा आहे आणि आता आपल्याला खाली जायचं आहे 3ऱ्या मजल्यावरती। आपण अशी 5 मजले, आता ती 5च्या 5 अस्तित्वात नाही आहेत, पण जेवढी आहेत तेवढी मी तुम्हाला दाखवणार आहे। चला जाऊया आपण आता खालच्या मजल्यावरती। भूदेव हे नाव सार्थ ठरावं असा हा महाल आपण बघितलाय। प्रत्यक्ष भूभागावर एकच मजला दिसेल, पण त्या खाली 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 आपण येत राहतोय आणि त्या खाली आल्यावर सुद्धा आपल्याला आणखी एक मजला दिसतोय। 5 पैकी 3 तर आपल्याला आता ठळकपणे दिसलेले आहेत। एक एक मजला आपण बघत खाली उतरणार आहोत। बघा, आत्ता आपण ज्या पायऱ्यांनी आलोत, जे तुम्हाला मी दुसऱ्या मजल्यावरून बोललो होतो, त्या दुसऱ्या मजल्यावरच्या पायऱ्या देखील तुम्ही बघताय। खाली कसं आलं तेही तुमच्या लक्षात येत आहे आणि हा इथला आणखी एक भाग तुमच्या लक्षात येतोय। पाण्याची देखील अप्रतिम व्यवस्था आहे, बांधकाम देखील अप्रतिम आहे। ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर अक्षरशः जाळून टाकला होता। हे देखील खूप वाईट पद्धतीनं सांगावं लागेल। जिथे कुठे पराक्रमाची गाथा होती ना, जिथे कुठे आमच्या पराक्रमाच्या खाणाखुणा होत्या ना, त्या ब्रिटिशांनी सगळ्या नेस्तनाबूत करून टाकल्या। एक मराठी माणूस म्हणून तरी हा किल्ला बघताना खूप अस्वस्थ व्हायला होतं, कारण या किल्ल्याला अक्षरशः जाळून टाकलं होतं। हा किल्ला उभा करणारा नारोशंकर, ह्या किल्ल्याचं रक्षण करणारी राणी लक्ष्मीबाई आणि तिचे पती हे सगळी मराठी माणसं होती। बिठूरला आलेल्या पेशव्यांच्या सोबत आलेल्या या सगळ्या मराठी माणसांनी तिथे पराभव झाला तरीही इथे आपल्या पराक्रमाची गाथा मात्र कायम ठेवलेली होती। बूंदेले हर बोलों के मुंह में हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी बहतो झाशी वाली राणी थी। हे चित्र इथं का बरं आहे असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल आणि या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हीच ती जागा आहे ज्या जागेवरून झाशी राणी लक्ष्मीबाईंनी ढाल छातीशी मूल पाठीशी कमरेला तलवार अशी जी स्थिती आणली ना आणि तिथून उडी मारली घोड्यावरून, आपल्या मुलाला आपल्या दामोदरला पाठीशी बांधलं, समोर ढाल घेतली आणि कमरेला तलवार बांधून द्वेषात ती मर्दानी निघाली इंग्रजांच्यावर तुटून पडण्यासाठी। खरं तर ते बलिदान होतं, खरं तर ते आत्मसमर्पण होतं आणि त्याच आत्मसमर्पणासाठी हाच तो कडा आहे जिथून उडी मारली गेली। या बाजूनी म्हणजे माझ्या उजव्या हाताला भागात जो किल्ला आहे, जिकडे सगळा मूळ किल्ल्याचा भाग आहे तुम्हाला दिसेल, तो पंचमहाल दिसेल, हा सगळा किल्ल्याचा प्रवेशाचा भाग सगळा तुम्हाला दिसेल आणि तिथून उडी मारली असती तर कदाचित समोरून शत्रू होता, त्यामुळे समोरून बाहेर पडता येणं खूप कठीण होतं। म्हणूनच तिनं हे ठिकाण निवडलं जिथून अगदी थोडासा भाग कमी खोलीचा असलेला घोड्यावर बसली आणि उडी मारून इंग्रजांच्या वरती तोडून पडण्यासाठी आणखी रसद मिळवण्यासाठी झाशी राणी पुढे आलेली होती। हेच ते ठिकाण जिथून उडी मारलेली आहे
आणि हे ठिकाण मी मुद्दाम आपल्याला दाखवतो आहे. बघा ती पराक्रमाची काय गाथा असेल. हा सगळ्या किल्ल्याचा परिसर देखील तुम्हाला इथून दिसतो आहे. या सगळ्या किल्ल्याला तुम्ही माझ्या आता डाव्या हाताला मी पॅन करायला सांगतो आहे. डावा हात तुम्ही एकदा बघून घ्या. या सगळ्या किल्ल्याचा परिसर तुम्हाला दिसतो आहे. हा सगळा किल्ला प्राणपणाने लढवला गेला, जपला गेला, पण शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि ब्रिटिशांनी अक्षरशः आग लावून हा किल्ला जाळला. म्हणजे याच समोर दिसणाऱ्या 5 मजली इमारतीत एक सुंदरशी लायब्ररी देखील होती म्हणतात. ती लायब्ररी, ते ग्रंथालय देखील साफ करण्यात आलं, जाळण्यात आलं. अशी या किल्ल्याची महती आहे. हा किल्ला सतत बघायला यावं आणि झाशी राणीच्या, लक्ष्मीबाईच्या, मणकर्णिकाच्या पराक्रमाची सतत आठवण आपल्याला होत राहावी. ही आठवण यासाठी होत राहावी की ही सगळी माणसं मराठी आहेत आणि मराठी मुलखात पराक्रम दाखवत पुन्हा नियतीनं उत्तर भारतात आणून ठेवल्यावर सुद्धा त्यांनी पराक्रम दाखवलेला आहे.